हां, आता काही विद्यार्थ्यांनी एक वेळेस सोडून 2 वेळेस 3 वेळेस परीक्षा दिली, तर असे उमेदवार सुद्धा जे आहे या शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहे. तुम्हाला नियम हा आहे की परीक्षा एकदा द्यायला चालते कोणत्या उमेदवाराला. जर काही उमेदवारांनी परीक्षा जर एका वेळेसपेक्षा जास्त परीक्षा दिली असेल, तर त्यावेळेस ते उमेदवार सुद्धा या शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहेत. की जर तुम्ही चुकीची माहिती सादर केलेली असेल, एखाद्या ठिकाणी तुम्ही जर यस नो ज्या गोष्टी नाहीये तुमच्याजवळ, तरी सुद्धा त्या गोष्टीला तुम्ही यस केलं होतं आणि त्या संदर्भात तुमच्याजवळ काही गोष्टी नसतील, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमधून बाहेर जावं लागू शकतं, जर तुम्ही चुकीची माहिती सादर केली असेल तर. पुढची गोष्ट आहे ती आहे परीक्षेत गैरप्रकार किंवा अन्य प्रकारे समाविष्ट असणारे विद्यार्थी. आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत गैरप्रकार केला होता असे विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कशामध्ये जे आहे नाव आहे, असे विद्यार्थी सुद्धा जे आहे स्पर्धेमधून बाहेर जाणार. आता तुम्हाला जाहिराती येतील, जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम द्यावा लागेल. पहिलं पोर्टल सुरू होईल, सुरू झाल्यानंतर मग जाहिराती येतील. तर जाहिराती आल्यानंतर काही विद्यार्थी जाहिरातींना पसंतीक्रम देतच नाही, तर असे उमेदवार सुद्धा शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार. जे उमेदवार सिलेक्ट होतात, निवड होते त्यांची, तरी सुद्धा निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढी महत्त्वाची प्रोसेस आहे, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसला काही जण जातच नाहीत. त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जर तुम्ही गेले नाही, तर तुम्ही सुद्धा शिक्षक पद भरतीमधून बाहेर पडू शकता. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.